नमस्कार मंडळी. हॅलो, कसे आहात सगळे? वी होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि तुमची इंग्रजी वरची प्रॅक्टिस सुरूच असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासरूम मध्ये बोलली जाणारी सेंटेन्सेस बघणार आहोत. ही सेंटेन्सेस नर्सरी, प्ले ग्रुप, केजी सेक्शनच्या मुलांसाठी खूपच युजफुल आहेत. काय होतं ना, मुलांना आपण इंग्लिश मीडियमला तर टाकतो, पण इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा आता टीचर्स काही ठिकाणी मुलांमध्ये त्यांच्या मातृभाषेतच बोलत असतात. पण तसं न करता टीचर्सनी इंग्लिशमध्येच बोलायला पाहिजे, कारण पॅरेंट्स त्यासाठीच मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये टाकत असतात. तर पॅरेंट्स तुम्ही सुद्धा मेक शुअर की मेक शुअर की टीचर्स तुमच्या मुलांसोबत इंग्लिश मीडियम मध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतलेले प्ले ग्रुपला म्हणा, नर्सरीला, केजी सेक्शनला, तर टीचर तिथं इंग्रजीमध्ये मुलांशी बोलत आहात ना याची खात्री करून घ्या. कारण तिथं ते आपण स्कूलमध्ये मुलांना यासाठीच पाठवत असतो की त्यांना एक ॲटमॉस्फिअर क्रिएट व्हावं इंग्रजीचं, म्हणून मेक शुअर. आणि सेकंड म्हणजे तुम्ही सुद्धा ही सेंटेन्सेस तुमच्या मुलांसोबत घरी प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे ते जेव्हा स्कूलमध्ये जातील, टीचर त्यांच्यासोबत बोलतील, तर त्यांना लगेच त्यांचा मीनिंग लक्षात येईल. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मुलांनो, एकमेकांची मदत करा. हेल्प इच अदर. इंग्लिश मध्ये बोल. स्पीक इन इंग्लिश. तुझा पेन्सिल बॉक्स घेऊन ये. ब्रिंग युअर पेन्सिल बॉक्स. हे तुझ्या वहीमध्ये लिही. राईट दिस डाउन इन युअर नोटबुक. मुलांनो, इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न करा. ट्राय टू स्पीक इन इंग्लिश चिल्ड्रन. मला तुझा हात दाखव. शो मी युअर हँड. वर्गात झोपू नको. डोंट स्लीप इन द क्लास. मोठ्या आवाजाने बोल. से इट इन अ लाऊड व्हॉइस. जा आणि तुझे तोंड धु. गो अँड वॉश युअर फेस. तुझ्या शिक्षकाचे ऐक. लिसन टू युअर टीचर. तुझा होमवर्क तू स्वतः कर. डू युअर होमवर्क बाय युअर ओन. या पिक्चर कडे बघ. लुक ॲट दिस पिक्चर. ते पुन्हा म्हण. से दॅट अगेन. याचा अर्थ काय होतो? व्हॉट डज इट मीन? तुझे पुस्तक बाहेर काढ. टेक आउट युअर बुक. सर्वजण उभे राहा. एव्हरीबडी स्टँड अप. सर्वजण बसून जा. एव्हरीबडी सिट डाउन. सर्वजण आपापल्या तोंडावर बोट ठेवा. एव्हरीबडी पुट युअर फिंगर ऑन युअर लिप. सर्वजण शांत बसा. एव्हरीबडी कीप क्वाइट. तर आजची सेंटेन्सेस फक्त क्लासरूम पुरतीच मर्यादित नाही आहेत, तर पॅरेंट्सची सेंटेन्सेस तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना इन्स्ट्रक्शन देत असतात तेव्हा तुम्ही ही सेंटेन्सेस यूज करू शकता. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि टीचर्स जर बघत असतील तर त्यांच्यासाठी तर हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. प्लीज ही सेंटेन्सेस क्लासरूम मध्ये तुमच्या स्टुडंट्स सोबत नेहमी यूज करा. चला तर मग पुढे बघूया. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक केलं का? नसेल केलं तर आता लगेच लाईक करून द्या. आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. सर्वजण लिहायला सुरुवात करा. एव्हरीबडी स्टार्ट रायटिंग. तुझ्या जागेवर जाऊन बस. सिट इन युअर प्लेस. किंवा टेक युअर सीट असं पण तुम्ही बोलू शकता. मला तुझी नख दाखव. शो मी युअर नेल्स. तुझी नख काप. कट युअर नेल्स. तिथे उभा राहू नको. डोंट स्टँड देअर. वर्गामध्ये ये. कम इनसाइड द क्लासरूम. मुलांना आरड्या मारू नका. डोंट शाउट चिल्ड्रन. मला काळजीपूर्वक ऐक. लिसन टू मी केअरफुली. पेन्सिल पकड. होल्ड युअर पेन्सिल. अरे, तुझे नाक वाहत आहे. युअर नोज इज रनिंग. तुझे नाक स्वच्छ कर. क्लीन युअर नोज. तुझे नाक पुस. वाइप युअर नोज. तुझे नाक शिंकड़ू नये. ब्लो युअर नोज. तर अशा पद्धतीने हे इन्स्ट्रक्शन तुम्ही 3 प्रकारे देऊ शकतात. क्लीन, ब्लो किंवा वाईप. आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार. तर जेवढं मुलांना आपण प्रॅक्टिस करते वेळी एकदम पोलाइटली त्यांना बोलायला सांगा. जेवढं आपण मुलांना पोलाइटली सांगतो तेवढं ते चांगलं ऐकतात. पण
आपण जर त्यांच्यावरती चिडलो ना मग ते ऐकत नाही. म्हणून सगळ्यांनी जर तुम्ही तुमच्या मुलांसोबत प्रॅक्टिस करत असणार तर जेवढं शक्य तेवढं त्यांना प्रेमाने सांगण्याचा, प्रेमाने बोलायचा प्रयत्न करा त्यांच्यासोबत. चला तर पुढे बघूया. हसणे बंद करा. Stop laughing. कुणाकडे एक्स्ट्रा पेन्सिल आहे का? Does anybody have extra pencil? मी जे सांगते आहे ते करा. Do what I say. रांगेत उभे राहा. Stand in a line. दुसऱ्यांना धक्का देऊ नका. Don't push others. बाहेर जाऊ नको. Don't go out. माझ्या मागे म्हण. Repeat after me. तुमचा हात वरती करा. Raise your hand. तुझ्या मित्राला मारू नकोस. Don't beat your friend. तुझ्या मित्राला सॉरी बोल. Say sorry to your friend. तुझ्या मित्राला थँक्यू बोल. Say thank you to your friend. एकमेकांना हॅलो बोला. Say hello to each other. तू एकच चूक परत परत करत आहेस. You are doing the same mistake again and again. हे तुझ्या आईला दे. Give this to your mother. हे तुझ्या आईला दाखव. Show this to your mother. तुझी जागा कुठे आहे? Where is your seat? खेळताना काळजी घ्या. Be careful while playing. पायऱ्यांवर बसू नको. Don't sit on the stairs. हे तिला दे. Give this to her. तुझी मूठ वाढ. Close your fist or close your eyes. मी काय म्हणत आहे ते ऐक. Listen to me what I am saying. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही व्हिडिओला लाईक सुद्धा केलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का आपण मुलांसोबत ही सेंटेन्सेस तर प्रॅक्टिस करूच शकतो, पण त्यासोबत आपण त्यांच्यासोबत बुक सुद्धा रीड करू शकतो. आणि त्यासाठी मी बुक सुद्धा तुम्हाला सजेस्ट केलंय. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. ही बुक्स तुम्ही अगदी फ्री मध्ये तुमच्या मुलांसोबत रोज रात्री बसून रीड करू शकता. याच्याने सुद्धा मुलांची आणि तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि तो व्हिडिओ नसेल बघितला तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नक्की जाऊन बघा आणि कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा. चला तर आता आपला क्लास पुढे कंटिन्यू करूया. ओके, आता तुझी मम्मी तुला घ्यायला येईल. Now your mom will come to take you. मी तुझ्या मम्मीला कॉल करेल. I will call your mom. तू माझं ऐकत नाही. You don't listen to me. मला एक एक करून तुमची नावं सांगा. Please tell me your names one by one. खिडकीकडे नको बघू. Don't look at the window. वर्गात बोलू नका. Don't talk in the class. तू परवानगी मागितली होती का? Did you ask permission? तू माझ्याकडून परमिशन घेतली होती का? Have you taken permission from me? तुझं लंच करून झालं का? Have you finished your lunch? तू त्याच्यासोबत का भांडत आहेस? Why are you fighting with him? तुझी नोटबुक व्यवस्थित स्वच्छ ठेव. Keep your notebook clean. हळूहळू चाला आणि रांग मोडू नका. Walk slowly and maintain your line. कुणीही बोलणार नाही. Nobody will talk. तुझ्या फ्रेंड्सला बाय कर. Say goodbye to your friends. तुझ्या टीचरला बाय कर. Say goodbye to your teachers. Okay, well done Suhani, excellent. So that's all for today's video. I hope तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर व्हिडिओला लाईक केल्या विना जाऊ नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक कॉमेंट तर नक्कीच करा. तुम्हाला ह्या व्हिडिओ बद्दल काय वाटतं, तुमचे काय डाउट्स आहेत, एनिथिंग यू कॅन आस्क इन अ कॉमेंट सेक्शन. सो प्लीज कॉमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू सो मच. Thank you so much.